नमस्कार मंडळी. नमस्कार. डोळावाशी भुकटा म्हणजे आबडधोबड चटणी राहती. त्याच्यात दोन प्रकार राहते. एक घरात वाटून ठेवायचा आणि ते काही पिठलं केलं, कशाची सुक्की भाजी केली तर त्याच्यात चमचाभर टाकायचा. तर तो कसा करते, त्याला फक्त वाळेल मिरच्या मिक्सर मधून काढते आबडधोबड आणि तळते. त्यात मीठ गीट काहीच राहत नाही. तर तो झाला भाजीसाठीचा. आणि हे तोंडी लावायला दाखवणार आहे आता सोनूची मम्मी. तर याच्यात लसूण राहणार आहे. हे गावरान लसणाच्या कांड्या घेतल्या सोनूच्या मम्मीनं. कोथमीर घेतली आणि मिरच्या. काय झालं मंडळी, आम्ही दाखवली नाही ना रेसिपी तर लय जण नाराज झाली. कमेंट करायला लागले की तुम्हाला लयच मान लागला. तर चटणी आमच्या आईने रात्री दिली होती म्हणून नाही केली, पण आता मी स्पेशल त्यांना दाखवण्यासाठी ही चटणी करू लागली. मी सोनूच्या मम्मीला म्हणलं की पहिले सगळे काम बाजूला ठेव, सगळ्यात मी पहिले चटणी करायला बसली. तर तसं काही वाटू नका देऊ. हो बरं. आणि काही चुकला असन तर माफ करा. तर ही चटणी जेवणासोबत खाता येणार आहे. तोंडी लावायला आहे ना भाजी. आणि आणखी एक सांगते मी त्यांना, जे जास्त तिखट खात असन त्यांनी अशा लवंगी मिरच्या घेतल्या तर चालत्या. आमच्या घरी तिखट खाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याच्या घरात तिखट खाता असन त्याच्याच घरी चटणी बनती म्हणा, त्यांनीच बनवा ही चटणी. कारण की तिखट असते खूप. नाही तर वायाला जाईन बरं. जे तिखटाचे फॅन नाही नाही सोनूच पप्पा, चपाटा मिरच्या आहे ना, जर तुमच्याकडे चपाटा मिरच्या असल्या तर मूठ भरून चपाटा मिरच्या घेतल्या ना, त्याच्यामध्ये या 2-4 मिरच्या टाकल्या ना तरी चालत्या. मग ती चटणी बी अशी केली तरी चवदार लागते. तर ही चटणी आपण जेवणासोबत खायसाठी बनवून राहिलो. तोंडी लावायला जी म्हणतो ना आपण. मिरच्या मिक्स केल्या नाही. पहा तुमच्या समोर या ज्या आमच्या शेतातल्या मिरच्या आहे, ह्या तिखट आहे. त्या खूप तिखट आहे. तर सोनूची मम्मी मिरच्या सोल राहिली, आता लसूण सोलन. तर मंडळी, सोनूच्या मम्मीने मिरच्या खोडून घेतल्या. ह्या मुठभर मिरच्या आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, कारण तसं वजनात नाही सांगता येणार किती. वजनात नाही सांगता येणार. आणि आता लसूण चोळून घेऊ राहिली. तर लसणाच्या पाकळ्या जास्त घ्यायच्या. मी याला 5 पाकळ्या घेतल्या लसणाच्या पाकळ्या, म्हणजे 5 कांड्या घेतल्या लसणाच्या. तर पूर्ण लसणाचा फ्लेवर येणार आहे आपल्या चटणीला. आणि जेवढं लसूण राहतो याच्यामध्ये ना, लसूण आणि कोथिंबीर याची चव राहते छान. तर मंडळी, लसूण असा भलाबुरा सोलून घेतला आम्ही. फक्त त्यात माती जाणार नाही याची काळजी घेतली. म्हणजे माती नाही आहे कुठंच. मिरच्या अशा, कोथिंबीर. आणि याला मिक्सर मध्ये काढू शकता तुम्ही किंवा खलबत्त्यात कुटू शकता. तर मी खलबत्त्यातच कुटते, कारण की चवदार लागते म्हणून. मिक्सर मध्ये मिक्सर हे कधीच वाटत नसतं. मग ते असं तुकडे तुकडे करतं ना बारीक. बरोबर. त्याला पाते राहते. बरोबर आहे. कापल्यावानी करतं ते. तर इथं कुटल्यासारखं जाईन. तर कुटलेल्या याची चव चांगली राहते. हे बघा, याच्यामध्ये लसण टाकलं मी आता. आणि या मिरच्या. लसणाला आणि मिरच्याला पहिले कुटून घ्यायचं. मीठ नाही टाकत आहे मी आधी. मिठाचा वापर नाही केला बरं. नाही, सोपी आहे. सोपी तर आहे. आणि जर आवडली नाही तर मग एवढ्या दिवसात चर्चा चालली तो भुकट्याची. हे बघा, ज्यांना तिखट आवडतं त्यांना ही चटणी आवडत, मला असं वाटतं. आणि हिला तुम्ही तळता कसे त्याच्यावर चव डिपेंड करते. खरपूस तळायची छान. खरपूस, जसं तोंड करून म्हणली ना ती खरपूस, एकदम तशी तळल्या गेली पाहिजे, त्याच्यावर चव राहील. नाही तर नुसतंच ठसका मारन ती, आहे का नाही. बरोबर. तर काही नाही, मिरच्या एकदम कडकड वाळेल होत्या, आहे ना ग. आम्ही वाळूनच ठेवतो मिरच्या. तर पटकन बारीक होतंय पहा असं लगेच. डोळावाशी भुकटा कोण म्हणते बी तसंच याच्यात. आपल्याकडे बघितल्यासारखं वाटतं बरं का त्या बियाणं, म्हणून तसं म्हणतात. बी जसं काही आपल्याला भेव दाखवतय. हे बघा, कोथिंबीर अशी कुच करून टाकायची थोडीशी. आणि मीठ टाकणार आहे का? थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं टाकायचं. पण हे बघ, कमी कमी. बस बस बस. हे बघ, लय बारीक नाही करणं पडत याला. नाही, आबडधोबडच पाहिजे सगळं त्याच्यामध्ये. बाजरीची भाकर, ही चटणी आणि लोणचं लय भारी लागतं. काय करायचं, ही चटणी घ्यायची, त्या चटणीतच लोणचं टाकायचं आणि वरून कच्चं तेल टाकायचं आणि ते भाकरी संग खायचं. पण काय सांगितलं मी ताईंना, की जर तुम्हाला तिखट चालत नसल तर तुम्ही चपाटा मिरच्या पण वापरू शकता. त्याच्यामध्ये फक्त तिखट मिरच्या 2-4 घ्यायच्या, या लवंगी मिरच्या, चव चांगली लागते. काय शेतकरी लोकायला कधी कधी नाही का टाइम नाही राहत,
मग ते काही भाजी गिजी करत नाही बसत. म्हणून आमची तर अशी चटणी करते. तर लोणच्या संग ही चटणी घेऊन भाकरीवर खाते वावरामध्ये. तर झाली आपली चटणी बारीक जवळ बस झाली का? हो. तर चला आता पुढे तुम्हाला तळती कशी सोनूची मम्मी ते दाखवतो. तर आता कढई तपली आपली चांगली. तापल्यावर तिने काय केलं? हाफ गॅस केला. हाफ करून घेतली आणि टाकलं तेल. 1.5 पळी बघा आता. आणि कढई किंवा तवाच घ्यायचा बरं का. तव्यावर जास्त चटणी असली सांडती म्हणून मी तवा नाही घेतला बघा. पण जाडबूड असलेलंच लागल ना. बघून वगैरे पातेलं नाही घ्यायचं. कढई किंवा तवा. हा तपलं का तेल पण. तर आपण काय करू याला उघड करून देऊ खिडकी आहे ना. कारण ठसका होणारच आहे चटणी म्हणल्यावर. लय ठसका होतो या चटणीचा. हा आणि याला हलवून घ्यायचं आता. आमच्याकडे राहतोच ना 12 महिन्याचा लसूण. त्याच्यामुळे पहा ती किती मस्त तळू राहिली बरं का खरबूज. असंच तळाचं. चांगली तळायची. कलर पूर्ण बदलणार आहे तिचा आता. कलर बदलला पाहिजे. अशी थोडी ब्राऊन कलरची झाली पाहिजे ती जळाल्यावानी. म्हणजे तिचं तिखटपणा बी कमी होतो आणि तिला एक चव येते चांगली. तो आता कमी कर गॅस माई हिशोबानं. हा शेगडी हाफ करून घेतली परत. तर मंडळी ठसका झाला पण चटणी जळालेली नाही एवढं ध्यानात घ्या. बरोबर आहे का? हे पहा असं धुपट निघू राहिलं त्याच्यातून. तर लय ठसका उरायला. तर मंडळी पाहू शकता तुम्ही आपल्या चटणीचा कलर चेंज झाला आहे ना ग. आता याच्यात आपण मीठ टाकणार आहे. सुरुवातीला नाही बी टाकलं चालतं. सोनूची मम्मीने थोडंसं टाकलं होतं. आता मीठ टाकून चांगलं हलू देणार आहे आपण त्याला परत. चटणीला मीठ पाहिजे. हा अजून आता किती वेळ होऊ द्यायचं याला? आता ते जास्त दे. ती आपली चटणी जवळ तयार झालेली आहे. झाली सोनूच पप्पा. हा याचा लय ठसका होतो. बाहेर नेते थोडस. हा थोडा आम्ही याला बाहेर जाऊ देतो आता. पहा आपली चटणी कशी होती आणि कशी झाली. एकदम हिचा कलर चेंज झाला. आता मी याला ह्याच्यात काढणार. हा हे बघा सुनचोपा. तर बघा मंडळी किती भारी दिसती. तर ही लसूण कोथिंबीर आणि गावरान मिरच्या याच्यापासून आपण ही चटणी बनवली. म्हणजे डोळावाशा भुकटा सोनूच्या मम्मीच्या भाषेत. याच्यावर थोडीशी चटणी द्यायची आणि वरून तेल टाकायचं कच्चं. आणि बाजरीच्या भाकरी संग किंवा ज्वारीच्या भाकरी संग खायची. आणि समजा कोणा वरण चपाती केली तर तोंडी लावाला. हा मग तेच म्हणून राहिलो मी. जे तुमचं जेवण आहे भाजी आहे त्याच्यासोबत तुम्ही देऊ शकता ही थोडीशी. आणि जे तिखट खाणारे लोक आहे त्यांच्यासाठी एक नंबर. हा त्यांनी चटणी बनवाच. आणि जे फिक्क खाणारे त्यांनी चपाटा मिरच्या चांगल्या वाळून घ्यायच्या आणि सेम अशी प्रोसेस करायची. तर ही लसूण टाकून बनवली आम्ही. आणि दुसरी एक प्लेन राहती फक्त मिरच्या घ्यायच्या आणि त्याच तळायच्या कुटून. तर बेसनासाठी कोरड्या भाज्यासाठी वापरू शकतो तुम्ही कोणत्या बी. हा करडीची भाजी मेथीची भाजी तर चालेल मंडळी. त्याच्यामध्ये कोथिंबीर नसती ना. हा त्याच्यामुळं ती जास्त दिवस टिकते. याच्यात कोथिंबीर असती ती ही 1 हप्तापर्यंत तरी हिला काहीच होत नाही. तर एकच नंबर टेस्टी चटणी झालेली आपली. तर चला धन्यवाद. बाय. लाईक करा कमेंट करा.